रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी प्रदान केलेल्या राजघटनेवर आज सारा देशाचा कारभार चालतोय ते म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर बाबूराव पाटील. मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळवून दिले ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले आणि त्यांची आई सिंधुताई, दलितांची माऊली रमाई अशा सर्व महांना विनम्र अभिवादन करते. सन्माननीय व्यासपीठ वेळ असलेल्या सर्वांनाच मी रात्री गुंचळे. स्वातंत्र्याच्या पेटलेल्या धगधगत्या अग्निकुंडात स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या ज्ञान अज्ञानात हुतात्म्यांना माझे कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन करते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आपला भारत देश 150 वर्षे इंग्रजांच्या अधिपत्याखाली राहत होता. भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांचा गुलामगिरीतून मुक्त झाला. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण पणाला लावले. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधीजी, भगतसिंग, गुरुदेव, राजगुरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल इतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी अथाग परिश्रम केल्यानंतर आपली भारत माता स्वातंत्र्य झाली. आपला भारत देश जगातील एकमेव देश आहे की ज्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशा अनेक जातीचे पंथांचे लोक एकत्र येऊन दुनिया गोविंदाने राहत असतात. शेवटी म्हणायचे वाटते, एक तीर सर्वांनी करंडून खावा असे सचेत कार्य करा. एक तीर सर्वांनी करंडून खावा असे सचेत कार्य करा. माणसाचे सूत्र रचावे माणसाने, माणसाचेच गाणे गावे माणसाने. माणसाचे सूत्र रचावे माणसाने, माणसाचेच गाणे गावे माणसाने. एवढं मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत, जय क्रांती.